सर्वप्रथम सर्व रसिक जनांना दुसऱ्या बारीचा शाहिरी मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. आता महाकाळ गोवा. महाकाळ गोवा खूप काय बोलून गेले हो ना. आता गोवा तुम्हाला कसं थोडीच थोडं उत्तर देते त्याकडे सुद्धा नीट लक्ष असू द्या. आता गोवाला पहिल्यापासून बोलायला सुरुवात करते. आता बुवांचं पहिलं वाक्य म्हणजे काय तर माझ्याकडे लक्ष द्या. मी असं म्हणाले होते का बुवांना की बुवा माझ्याकडे लक्ष द्या. असं बुवांना बोलले होते का की माझ्याकडे लक्ष द्या म्हणून. मी काय म्हणाले बुवांना, बुवा मी जे काही बोलते, मी जे काही म्हणणार आहे त्याकडे लक्ष द्या. बुवा तुम्ही काहीतरी वेगळं ऐकताय. आता हा लक्ष द्यायचा एक दुसरं. त्यानंतर बुवांना मी म्हणाले दणका दाखवेल आणि बुवा काय म्हणतात मी तुझा मनका मोडेल. तर बुवा तुम्ही माझा मनका मोडायच्या आधी जर माझा तुम्हाला दणका बसला तर काय कराल ओ माका बुवा. त्यानंतर आणि मला माहित होतं की कोणासोबतही बारी असू द्या आणि या बुवा मला बोलतात की जुने विषय गाते वगैरे. तर बुवा हवय दही गहंडीवर आणि बोच्या आत बुवांना फक्त एवढेच विषय भेटतात आणि हवय दही हवय दही हवय दही. बुवा आता कंटाळा आला मला त्याचा. माझ्या नावावरती किती डोळ्यांनी बांधतात आणि बुवा येऊन तुम्ही तर जुन्याच विषय गाताय आणि वर मला बोलताय की जुना विषय गाते. जुना असला ना तरी पण तो तुच्छ मारीचा एकदम नवीन विषय होता. आता बुवांना माहित असं काय बोलायचं नाही. बुवांना शास्त्र तर पटवून दिलं होतं पण असो बुवांना ते जुनं वाटलं तर जुनं वाटलं. आता बुवा बारी दुसरी कशी झापूक झुपूक करते त्यावेळेला आणि नाही तुम्हाला टेंगली टेंगली करत पाठवली ना घरात तर नावाची वैदेशीला नाही. आता बघा बुवांची गवळण होती काय चालू. सांगशील कुणी फोडला, सांगशील कुणी फोडला तुझा राधे, सांगशील कुणी फोडला तुझा. आता बुवांना काय बोलायचं होतं ते मला समजलं, तुम्हाला पण समजलं असेल. दुसरं सांगायची गरज नाही. पण बुवांच्या गवळणीला काट कशी देते त्याकडे लक्ष असेल बघा. बुवा गवळणीची काट देते लक्ष असेल. चोरून खातो दही दूध माझं, चोरून खातो दही दूध माझं, हा फुकटची मारतोय मजा. बरोबर ना. हा गवळणीच्या घरी जायचा आणि चोरून दही दूध खायचं. बरोबर. मग काय म्हणाले चोरून खातो दही दूध माझं, हा फुकटची मारतोय मजा. पुढे बोलू आणि म्हणून काय बघायचं म्हणायचं बघा. तोंड कसा फोडला तुझा काना, तोंड कसा फोडला तुझा. तुम्ही असा डबल मिनिंगचे बादशाह पण आम्ही पण काही कमी नाही. आणि बुवा नुसते इथे येऊन नाचणं मध्ये झालं नाही. तुमच्या गवळणीला काय तोडीच तोडले. म्हणून काय म्हणते बघा. चोरून खातो दही दूध माझा, हा फुकटची मारतोय मजा. आता हा गवळणीच्या घरी जायचा, चोरून दही दूध खायचा आणि फुकटची मजा मारायचा. आणि मग काय म्हणाले सांग तोंड कसं फोडला तुझा काना, तोंड कसं फुटला तुझा. म्हणजे तर तो दही दूध चोरून खात होता म्हणून त्या यशोदा माईने त्याचं तोंड तोंड त्याच्या बुवांना तिथपर्यंत काहीतरी वेगळं ऐकलं. म्हणून काय म्हणाले सांग तोंड कसं फोडला तुझा काना, तोंड कसं फोडला तुझा.
बक्षीस आलंय जुनी गवळण गाण्यासाठी. तसं बुवा आता तुमचं पण एक लक्ष असू द्या, मला पण एक बक्षीस आलेलं आहे, ते म्हणजे सुयश कदम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बुवांसोबत माझी शिरगाव कोपीला बारी झाली होती महाकाळ बुवांसोबत, तर तेव्हा जी गवळण गायली होती त्या गवळणीसाठी फरमाईश आलेली आहे. तर तिथं आता बारी मध्ये बघितली असेल, युट्यूबला पण ती बारी आलेली आहे. पण जर तुम्ही बघितली नसाल तर ती गवळण घेतली लक्षात असू द्या. बघा, चुडी मजान देवी मजान देगा, तर बुवांना तेव्हा गवळण घेतलेली. बुवा बोलतात जुनी विषय गाते म्हणून ना. बघा हा नंदाचा कान्हा रात्री उठून हा जाता, बघा हा नंदाचा कान्हा रात्री उठून हा जाता, तो महाकाळ तोंडात घेताना. अरे इकडे मंडळी बरीच आहे. तो महाकाळ तोंडात घेताना त्याला पाहिजे मी आगावे झोताना. पटवते तुम्हाला पण समजलं पाहिजे, पण माझ्या पण आली पाहिजे, बरोबर का? त्याला पाहिले मी आगावे झोताना, बघा हा नंद सताना रात्री उठून हा जाताना. आता एकदा महिला मंडळ सुद्धा बसला, तुमचा मान राखूनच बारी पहिली सुद्धा केलेली आहे, ही पण करणार आहे. हा, तर विषय कसा होता, दामानंद राक्षस वृंदावनाला आग लावतो आणि ते आग विझवतो कोण? श्रीकृष्ण. एवढाच विषय होता. आणि महाकाळ, महाकाळ म्हणजे तो महाकाळ होता, तो जो मोठा काळ होता तो त्या श्रीकृष्णाने त्याच्या तोंडात घेतला, नाहीतर बुवांना काहीतरी दुसरं वाटेल. हा, मग काय म्हणाले, तो महाकाळ तोंडात घेताना त्याला पाहिजे मी आगावे झोताना, बघा हा नंदाचा कान्हा रात्री उठून हा जाताना, बघा हा नंदाचा कान्हा रात्री उठून हा शक्ती दुर्याचा सामना आज गाजणार आहे, बुवा तुमच्या वागण्याचा प्रकार आज मी बघणार आहे. काय उलट सुलट जोडून अक्षरे तू जोडणार आहे, तर रणांगणी आज मी बुवा तुला जोडणार. तर बुवांनी गायलं. हा, बुवांचा एक फेमस विषय आहे, तो ते नेहमीच गातात प्रत्येक बारीत. हा, हिच्यातील हाय, आता बुवा बोलून गेली, हिच्यातील आहे डॅश 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 डॅश. हा, काय बोलायचे तुम्हाला माहितीये. हा, तर बुवा आता बुवांनी पटवले. आता आपण एखादं शस्त्र जेव्हा घेतो किंवा शस्त्र जेव्हा आपल्याला घ्यायचं असतं तेव्हा आपण काय बोलतो की ह्याच्यातील एक शस्त्र घ्या. हा, ह्याच्यातील एक शस्त्र घ्या बोलतो. आता ते जे गांडीव हे जे आहे ते शस्त्र, जे अर्जुनचं शस्त्र असतं ते, तर बुवा ह्याच्यातील, आणि बुवानी फक्त जोडण्यासाठी, कारण मी एक स्त्री आहे म्हणून हिच्यातील, आणि त्याला डबल मिनिंग काय, व काही जोडू नका इथे येऊन. हा, आता जर हे तुम्हाला कोण बोलत असेल तर मी सांगते, आपण शस्त्र चूज करताना काय बोलतो की ह्याच्यातील, आणि बुवा काय म्हणतात हिच्यातील. असो, बुवांना जे बोलायचं होतं ते बुवा बोलून गेले, पण मला जे बोलायचं ते पण मी इथे बोलणार. हा,
म्हणतो का बुवांसाठी स्पेशल. हा, केरळ राज्यामध्ये प्रसिद्ध झाले तिला इथली असे म्हणतात. चहा साठवण्याच्या भांड्याला किटली असे म्हणतात. बुवा बोलून गेले हंडीवर काय बोलून गेले. म्हणून मला पण बोलायचंय. केरळ राज्यामध्ये प्रसिद्ध झाले तिला इटली असे म्हणतात. चहा साठवण्याच्या भांड्याला किटली असे म्हणतात. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीला ब्रेटली असे म्हणतात. आणि गुजरातीमध्ये आवडीने बुवा शेंडीला सुटली असे म्हणतात. आवाज येत ऐकायला येतोय. आणि गुजरातीमध्ये आवडीने बुवा शेंडीला सुटली असे म्हणतात. आधी बोलणार मग पटवून. उमर में बाली बोली बाली सी की झोली भीमराज की बेटी मैं तो जय वाली. और बघा काय म्हणायचं. पिऊन साऱ्या जगाला दाखवी दारूची ती बाटली. लक्ष आहे ना सगळ्यांचं. आणि महाकाळामुळे कुठे असते ते तुम्हाला माहिती आहे, मला तरी माहित नाही. पण बुवा तुम्ही बोललात ना, मी बोलले ना असं की माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. तर बुवा आता पण माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. पिऊन साऱ्या जगाला दाखवी दारूची ती बाटली. असा हा माझा दारुड्या नवऱ्यालाच नाही त्याला वाटली. बघा त्या गुजरातीमध्ये जे नवरा बायको आहे त्यांचा विषय आहे किंवा तुम्हाला बोलायचं नाही. असा हा माझा दारुड्या नवऱ्यालाच नाही त्याला वाटली. मग त्याच रागाने धरून कापली. मग त्याच रागाने धरून कापली. त्याच रागाने धरून कापली. त्याच रागाने धरून कापली. त्याची जमदली चोखली. आता मला आधी पटवून देते, नाहीतर बुवा आधीच तापले होते पहिल्या बारीत. दुसऱ्या बारीत काय काय बघा बुवांचा 12 फुटा चढेल ते सांगू शकत नाही. तर गुजरातीमध्ये जे नवरा बायको असतात त्यांची भांडणं झालेली असतात, कारण तो नवरा दारू पाजलेला असतो घरी. आणि तुम्हाला माहितीये बायकाचा राग कसा असतो माहितीये ना. तर त्याच रागात तर त्याची जी शेंडी बुवा शेंडीला चोटली असे म्हणतात. वाईट असं काय बोलायचं नाही. कोण म्हणाले जे आहे ते आहे. मग तसंच शेंडीला गुजरातीमध्ये चोटली म्हणतात. मग काय म्हणाले. त्याच रागाने धरून कापली. आम्ही त्याची जमदली चोटली. पिऊन साऱ्या जगाला दाखवी दारूची ती बाटली. असा हा माझा दारुड्या नवऱ्यालाच नाही त्याला वाटली. त्याच रागाने धरून कापली. त्याची जमदली चोटली. नंतर बुवांनी प्रश्नाचा एवढा मोठा समाचार तुम्हाला सांगितला. आता बुवा तुम्ही प्रश्न बद्दल जे बोललात की माझा प्रश्न पुन्हा काय होता की मधुची उंची किती. आता हे बुवा म्हणतात त्याला काहीतरी शास्त्र सांगायला पाहिजे, बरोबर.
आता मला सांगा, जर बुवांना मी ते शास्त्र सांगितलं, हा, तर बुवा तुम्हाला ते उत्तर समजणारच आहे, हा, आणि मी माझ्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देऊ, आणि माझा प्रश्न तुम्हाला हा ग्रंथाधारित आहे, जे माझ्या वाचनातून, जे माझ्या गुरुवर्यांच्या वाचनातून गेलंय, तोच प्रश्न तुम्हाला घातलेला आहे. हा, जर बुवानी एवढा मोठ्या प्रश्नाचा समाचार इथे दिला, तर बुवा तुम्हाला जर उत्तर येत नव्हतं तर नाही बोलायचं. हा, कशाला इथं उगाच मग ह्याचं उत्तर आम्ही देणार कसं, आणि मग माझ्या वाचनातून असं गेलं होतं की मधमरू हा राजा होता, असं तसं. बुवा असे किती शब्द प्रत्येक ग्रंथात डबल डबल आले. हा हा, तर असो म्हणून कोणा काय म्हणायचं बघा. आणि बुवांनी जो प्रश्न दिली, तर त्याचं उत्तर जेव्हा बुवांसोबत परत पुन्हा बारी लागेल माझी, हा, त्यांच्यासोबत परत सामना होईल माझा, तेव्हा नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. आणि म्हणून काय म्हणायचं बघा, बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी प्रयत्न असा करीन की नाही कधी झुकणार मी तुमच्या पुढे असं तुलाच वागवेन, की नाही कधी झुकणार मी तुमच्या पुढे असे मी तुम्हालाच वागवेन, आणि नारी शक्तीची इज्जत मी शाहीर वैदेशीला अशी नक्कीच राखेन. आणि आता बुवांना बोलायचं काय बघा, नकवा बोटीनं फिरवायला हाय पाण्यामध्ये हाय पायला कधी बघा, गेला कामावरी येता येता घरी, गेला कामावरी येता येता घरी, त्या नाक्यावरी होती गर्दी भारी, तेव्हा गर्दीत हेच घुसले, तेव्हा गर्दीत हेच घुसले, नि मला महाकाळाचं शट दिसले, तेव्हा गर्दीत हेच घुसले. त्या नाक्यावर गर्दी भरपूर होती, तेव्हा गर्दीत हेच घुसले. आणि बुवांचे कोणतरी मित्र आहेत, त्यांनी महाकाल बुवांना बघितलं तिथे, म्हणून काय म्हणाले, तेव्हा गर्दीत हेच घुसले, ते मला महाकाळाचं शट दिसले, ते मला मग हा कालच, म्हणजे ते मला काल जे दिसले ते, जे मला काल दिसले ते हे शेठ होते, म्हणजे ते कामावर जे जात होते ते साहेब होते, ते मला महाकालच शेठ दिसले. त्याच्या बुवांचा महाकाल, बुवा येतील महाकाल घेऊन येते. मग काय म्हणाले, गेला कामावर येता येता घरी, गेला कामावर येता येता घरी, त्या नाकावर होती गर्दी, तेव्हा गर्दी पेच घुसले, तेव्हा गर्दी पेच घुसले, मला महाकालाचं शट दिसले, मला महाकालाचं शट दिसले.
बघा दुसऱ्या बारीचा पद घेते कोणी लक्ष असू द्या. जिला कदर माझी तिचाच काढतोय दुसरा. बघा नीट लक्ष असू द्या. दुसऱ्या बारीचा पद घेते. असा कसा हा जन्म झाला तू बिन बापाच्या गाडवा. बघा भावना आई बाप त्याला मन स्वभाव त्याचा कडवा. सांगा कुठून आला आडवा. सांगा कुठून आला आडवा. याची मुंडाला धरून पडवा. सांगा कुठून आला आडवा. या चांडाळा धरून पडवा. तर वो चांडाळाचा विषय आहे. बाकी तुम्हाला काही बोलायचं नाही. असा कसा हा जन्म झाला तू बिन बापाच्या गाडवा. स्वभाव त्याचा कडवा. सांगा कुठून आला आडवा. तसेच एक शेवटचा पद घेऊन पाय संपवणार आहे. बघा श्रद्धांजली गीत आहे. तर जे विमान क्रॅश झालं होतं मेडिकल कॉलेज वरती अवघ्या 30 सेकंदात जे विमान क्रॅश झालं होतं आणि त्याच्यामध्ये कित्येक जणांचा जीव गेला होता. त्यावरून एक छोटस गीत आहे. श्रद्धांजली गीत आहे. लक्ष असू द्या. झेप घेतली अवकाशात प्रवासी आनंदात काही टाइम सेकंदात झाला विमानाचा अपघात. सांग कशी न दयाळी देवा काय होत गुन्हा. काय होत गुन्हा. आज विजला मायेचा दिवा. तर त्या विमानात जी माणसं होती ती काही जे आई वडील होते ते त्याच्या मुलाला भेटण्यासाठी जात होते. मुलीला भेटण्यासाठी जात होते. काही मुलं आहेत मुली आहेत ते त्यांचं स्वप्न
सागर करण्यासाठी पुढे जात होते आणि ते विमान अचानक क्रॅश झालं आणि त्या विमानातल्या माणसाचा जीव गेला. पण ते विमान जिथे क्रॅश झालं ते मेडिकल कॉलेज होतं. ते मेडिकल कॉलेज जिथे मुले शिकत होते आणि ते पुढे जाऊन दुसऱ्यांचं आयुष्य वाचवणार होते. त्यांचं आयुष्य काही सेकंदात संपलं. म्हणून काय म्हणायचंय, झेप घेतली अवकाशात होते प्रवासी आनंदात, काही टाइम सेकंदात झाला विमानाचा अपघात. सांग कशी न दयाली देवा, काय होत पुन्हा. त्यांचा काय गुन्हा नव्हता ना, अचानक त्यांचा मृत्यू झालाय. म्हणून काय म्हणायचंय, काय होत पुन्हा, आज विझला मायेचा दिवा. अशा प्रकारे मी माझी दुसरी वारी संपन्न आहे. आणि भुवन, आता भुवन माझ्यापेक्षा मोठे आहे, पण रणांगणात भुवनना हे बोललंच पाहिजे, बरोबर आहे की नाही?
तर बुवा चुकून जर शब्द काही वाईट गेला असेल तर राग मानू नका. आणि तुम्ही माझा कार्यक्रम दुसऱ्या बारीचा कार्यक्रम ऐकते पाहिला, त्यामुळे पुन्हा एकदा सर्व रसिक जनांना माझा शाहीर मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. की तुम्ही माझा कार्यक्रम शेवटपर्यंत बघितला आणि आयोजकांचा मनापासून आभार मानते की त्यांनी माझी कला सादर करण्याची जी संधी दिलेली आहे. अशा प्रकारे माझी दुसरी बारी संपत आहे आणि बुवांना दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देते आणि इथेच थांबते.